नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक रोमांचक विषय आहे. साध्या सुरुवातीपासून जागतिक वर्चस्वापर्यंत टाटा मोटर्सने केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा प्रवास बदलून टाकला आहे. चला, आपण काळाच्या प्रवासाला निघूया, जिथे नवकल्पना, चिकाटी आणि भविष्यकाळाचा दृष्टिकोन यांची समृद्ध परंपरा आपण जाणून घेऊ. याच प्रवासाने टाटा मोटर्सला ऑटोमोबाईल उद्योगातील एक बलाढ्य नाव बनवले आहे. ही आहे टाटा मोटर्सची कहाणी, गेलं काल, आज आणि उज्ज्वल भविष्य. टाटा मोटर्स, दूरदृष्टी, चिकाटी आणि नवकल्पनांची प्रेरणादायी यात्रा. सुरुवातीचे साधे पाऊल, 1945-1980 चे दशके. ही प्रेरणादायी यात्रा 1945 मध्ये सुरू झाली, जेव्हा टाटा समूहाने टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड, टेल्को, ची स्थापना केली. या कंपनीचा उद्देश लोकोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी उत्पादने तयार करणे हा होता. त्यावेळी भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि औद्योगिक आत्मनिर्भरता केवळ एक दूरची संकल्पना वाटत होती. 1954 मध्ये टेल्कोने डेमलर बेन्झ सोबत भागीदारी केली आणि वाणिज्यिक वाहनांचे, कॉमर्शियल व्हेइकल्स, उत्पादन सुरू केले. टाटा मोटर्सच्या मजबूत ट्रकांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तयार केला आणि देशभरात मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. पुढील काही दशकांत टाटा मोटर्सने आपल्या वाणिज्यिक वाहनांची श्रेणी विस्तारित केली आणि भारतीय वाहतूक व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ बनली. 1980 च्या दशकात कंपनीने आणखी मोठ्या उद्दिष्टांकडे वाटचाल केली. प्रथमच प्रवासी वाहनांचे उत्पादन, पॅसेंजर व्हेइकल्स, सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवीन पर्वाची सुरुवात, 1990-2000 चे दशके. 1991 मध्ये टाटा सिएरा ही भारतात तयार झालेली पहिली एसयूव्ही बाजारात आली. ही कार त्या काळाच्या पुढची होती आणि भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी एक नवीन दिशा दाखवत होती. 1998 मध्ये टाटा इंडिका ही भारतातील पहिली स्वदेशी कार लाँच करण्यात आली. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली ही कार अधिक जागा, इंधन कार्यक्षमता आणि परवडणाऱ्या किमतीमुळे लोकप्रिय ठरली आणि प्रचंड यशस्वी झाली. या यशानंतर टाटा मोटर्सने आणखी मोठे स्वप्न पाहिले. 2008 मध्ये टाटा नॅनो सादर करून जगाला आश्चर्यचकित केले. ही जगातील सर्वात स्वस्त कार होती, जी सामान्य लोकांसाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होती. त्याच वर्षी टाटा मोटर्सने आणखी एक धाडसी निर्णय घेतला. फोर्ड कंपनीकडून जग्वार रोव्हर चे अधिग्रहण केले. अनेक उद्योगतज्ज्ञांना हा निर्णय योग्य वाटला नाही, परंतु टाटा मोटर्सने ला एक जागतिक लक्झरी ब्रँडमध्ये रूपांतरित केले. जागतिक बाजारपेठ आणि इलेक्ट्रिक वाहन क्रांती 2010 आजपर्यंत. 2010 च्या दशकात टाटा मोटर्सने प्रवासी आणि वाणिज्यिक वाहन क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत केली. टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्व ओळखून इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये मोठी गुंतवणूक केली. 2020 मध्ये लाँच झालेली टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा नेकॉन, भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार ठरली, ज्यामुळे भारतीय बाजारपेठ इलेक्ट्रिक वाहनांसाठी सज्ज असल्याचे सिद्ध झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही टाटा मोटर्सने मोठी प्रगती केली. टाटा हॅरियर, सफारी आणि पंच या कार्सनी ग्लोबल एनकॅप सुरक्षा चाचणीत उच्च रेटिंग मिळवले. 2023 पर्यंत टाटा मोटर्स ही भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईनच्या सहाय्याने जागतिक बाजारपेठेतही विस्तार करू लागली. भविष्यातील दिशा, नवकल्पनांच्या बळावर, 2025 आणि पुढे. आगामी काळात
टाटा मोटर्स वाहतुकीच्या भविष्यातील दिशादर्शक म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. कंपनीने पुढील 3 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन मोबिलिटी. टाटा मोटर्स विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्युएल सेल वाहनांचे उत्पादन सुरू करणार आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहतूक मुख्य प्रवाहात येईल. स्वयंचलित, ऑटोनॉमस आणि कनेक्टेड वाहने. चालित स्मार्ट कार आणि कनेक्टेड तंत्रज्ञानाच्या मदतीने टाटा मोटर्स प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक विस्तार. कंपनी आफ्रिका, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले अस्तित्व अधिक बळकट करत आहे, जेणेकरून आणि टाटा मोटर्सच्या वाणिज्यिक वाहनांच्या यशाचा फायदा घेतला जाऊ शकेल.